कोकणात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलाय। आज 9 मे रोजी कोकणात उष्ण व दमट हवामानाची तर पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे। विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय। शुक्रवारी म्हणजेच काल 8 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राजस्थानातील फालोदी येथे देशातील उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा, कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्यामुळे विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान आहे। शुक्रवारी म्हणजेच काल 8 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये वाशिम आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। ब्रह्मपुरी, मालेगाव आणि भंडारा येथे 41 अंश सेल्सिअसपेक्षा तर सोलापूर, धाराशिव, परभणी, अकोला, वर्धा येथे 40 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले। महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज 9 मे रोजी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने तसेच कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।